राजसाहेबांनी म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चामध्ये आमच्या कोण येते आणि कोण येत नाही. तुम्ही 5 तारखेचं ठरवलं, त्यांनी 7 तारखेचं ठरवलं होतं. रात्रीमध्ये काही मोठ्या घडामोडी घडल्या का? मन की बात झाली का तयार? मी तुम्हाला सांगितलं ना काल, स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चेअंती 5 तारीख ही नक्की झाली. मला वाटतं काल तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन 6 तारखेची 5 तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं. त्याची कारण मीमांसा आज आपल्याला कळली असेल. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत. अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे, ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं. शिंदे सेनेचे असतील, सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना, सगळे राजकीय पक्ष या मोर्चात सहभागी होतील. आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू, सगळ्यांना निमंत्रण देऊ, सगळ्यांना आम्ही, मला तर वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला होता. राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता, त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू. त्या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल. या मोर्चासाठी पोलिसांची परवानगी तुम्हाला मिळते का? त्या दृष्टीने काही पावलं, आणि जर तशी परवानगी मिळाली नाही तर काय नियोजन? 5 तारखेचा मोर्चा हा निघणार. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चाची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही. अस्वलाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत, मराठी माणसाच्या अंगावर आहेत. त्यामुळे या केसेसना आम्ही काय घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे.